नमस्कार, मी संगीता सोनार. संगीताच किचन स्टोरीमध्ये आपणा सर्वांचे मनापासून स्वागत करत आहे. आज मी भरपूर प्रमाणात प्रोटीन, फायबर, आयर्न तसेच अनेक जीवनसत्वांनी युक्त असं ब्राऊन चण्याचं सूप बनवणार आहे. आरोग्यासाठी पौष्टिक असं हे सूप लगेच तयार करायला सुरुवात करूया. आज अगदी तोंडाला चव येणारं सूप पिण्याची तीव्र इच्छा झाली. त्यासाठी येथे मी रात्री ब्राऊन चणे भिजत घातले होते. स्वच्छ धुवून मगच भिजत घातलेले आहेत. आता या चण्यांना मी थोडंसं तेलावर परतून मग छानपैकी सूप बनवणार आहे. तेल घालते. अगदी चमचाभर तेल घातलेलं आहे. सूप म्हणून प्यायचं आहे. तेल गरम होतंय. आता ह्या सूपमध्ये घालण्यासाठी तमालपत्र घेतलंय, 10 ते 12 मिरी, एक दालचिनीचा तुकडा आणि अगदी 2 लवंगा घेतलेल्या आहेत. तेल गरम झालेलं आहे. आता ह्यावर मी मोहरी घालून घेते. मोहरी छान हळूहळू फुलू द्यायची आहे. हिंग, यावर आता हा खडा मसाला, हळद, लगेच आता हे चणे घालून घेते. पूर्ण चणे आता काढून घेते. एक कांदा असा मी याप्रमाणे स्लाइस करून घेतला आहे. पातळ पातळ, अगदी छोटा कांदा आहे तो घालून घेते. एक टोमॅटो जाडसर कापलेला आहे. मोठे मोठे तुकडे आहेत, घालून घेते. 2 हिरव्या मिरच्यांचे मोठे तुकडे केलेले आहेत ते घालते. आता हवं तेवढं पाणी घालते. ह्यामध्ये आलं लसूण पेस्ट घालणार आहे, पण ती नंतर घालणार आहे. ह्या स्टेजला जर आलं लसूण पेस्ट घातली तर तिचा उग्र असा स्मेल येतो. त्यामुळे ती आता ही चणे शिजल्यानंतरच मी घालून घेणार आहे आणि परत छान उकळवणार आहे. चवीप्रमाणे मीठ घालायचं आहे. मीठ घालते. आता कुकरला झाकण लावून 4 ते 5 शिट्ट्या करून हे चणे शिजवून घेत आहे. 4 ते 5 शिट्ट्या आता होऊ देते. कुकरची वाफ गेलेली आहे. झाकण काढते. आता परत एकदा गॅसची फ्लेम ऑन करते. अगोदर सांगितल्याप्रमाणे मी आता इथे आलं लसूण पेस्ट घालते आहे. मस्त आता उकळू देणार आहे. छान असा अर्क उतरला पाहिजे. हवं असेल तर तुम्ही अजून पाणी घालू शकता. लहान मुलांना तसेच आपल्या घरातील आजी आजोबांना सुद्धा हे पिण्यासाठी, त्यांनाच काय सर्वांनाच पिण्यासाठी हे अतिशय उत्तम आहे. मी आता थोडं पाणी घालून छान उकळू देते. व्यवस्थित उकळी आलेली आहे. अगदी आपण मटण किंवा चिकन याचं सूप जे बनवतो ना, त्यासारखीच ही चव आलेली आहे. गॅसची फ्लेम लो करते. अर्ध झाकण ठेवून छान असा अर्क उतरू देते. त्यानंतर मी सर्व करणार आहे. जवळजवळ अर्धा तास झालेला आहे. हे सूप अगदी छान उकळलं गेलेलं आहे. छान अगदी चण्यांचा अर्क सुद्धा उतरला गेलेला आहे. गॅसची फ्लेम आता बंद करते. गरमागरम सूप आता पिण्यासाठी तयार आहे. काढून घेते आता सर्विंग बाउलमध्ये. ह्यामध्ये सगळे खडा मसाला तसेच
कांदा, टोमॅटो, मिरची याचा फ्लेवर उतरला गेला आहे. जबरदस्त अशी टेस्ट झालेली आहे. थोडी कोथिंबीर घालते. तुम्हाला नक्कीच ही रेसिपी आवडणार आहे, मला पक्की खात्री आहे. रेसिपी आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका. लवकरच भेटूया अशा सहज जमणाऱ्या रेसिपीसोबत. तोपर्यंत धन्यवाद.